नाटिका के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है। इसका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है। यदि किसी व्यक्ति से इसकी समानता होती है तो उसे मात्र एक संयोग समजिए। तर आज इथे एक नाटिका म्हणजे स्किट बघणार आहोत। नाटिकेमध्ये आपल्यासारख्याच आयसीयूचा सिनारिओ घेतला आहे, ज्यामध्ये 2 रेसिडेंटची ड्युटी लागली आहे। तर बघूया पुढे काय होतंय। हेलो हेलो हाय। किधर जा रही है इतना भाग के तू? अरे मैं आईसीयू में जा रही। तेरी ईडी थी शायद ना? अरे हाँ कल ईडी, आज मेरी पोस्ट ईडी। इतनी थकी हूँ, कल नाइट पे इतनी बिजी गई ना कि राउंड पूरे बाकी है मेरे। और अभी भी दोपहर को शायद कुछ तो प्रोग्राम है चाणक्य में 2:30 बजे। अरे HICC का प्रोग्राम है, वो भी अटेंड करना है। हाँ, तो उसी के लिए भी जाना है, तो फटाफट से राउंड कंप्लीट करती मैं मेरे और फिर जाते आते। हाँ HOD सर आने के पहले राउंड भी तो कंप्लीट करना है। गुड मॉर्निंग सिस्टर। गुड मॉर्निंग मॅडम। मॅडम आपल्याकडे सगळीकडे हँडरब ठेवलाय बरं का? पेशंटला टच करण्यापूर्वी हँडरब घ्या, नाहीतर एकतर आपला हँड हायजीनचा रेट कमी आलाय, त्या आयसीएन आल्यावर आम्हाला सोडतील आणि मीटिंगमध्ये पण सर आम्हालाच बोलतात। ओके सिस्टर। बट सिस्टर मला सांगा, माझे किती पेशंट येतात आयसीयू मध्ये? 5। मग हे 5 पेशंट मी चेक करू का मी सॅनिटायझरने हँड रब करत बसू? सांगा बरं आता तुम्ही। हे बघा आता ते आयसीएन येतील आणि त्याच बोलतील मग तुमच्याशी। ठीक आहे। छान आहे ते राऊंड कंप्लीट कर। 5 stages of hand transmission. Stage number 1, germs present on patient's skin. Stage number 2, germ transfer onto healthcare worker's hand. माझे 4 नंबर पेशंटचा ईसीजी आणि एक्सरे करून घ्या। हो, मॅडम. माझ्या युनिटचे कोणते पेशंट आहेत? Bed number 6. आहे ना? हो शिफ्ट नाही झालेलं. दुसऱ्या युनिटमध्ये पण नाही. नाही आले। गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सिस्टर। मॅडम तुम्ही पेशंटला हात लावण्या अगोदर हँड हायजीन केला आहे का? सॉरी सिस्टर कर। Stage number 4, suboptimal or omitted hand cleaning result in hand remaining contaminated. Stage number 5, contaminated hand transmit germs via direct contact with patient or patient's immediate environment. मॅडम मला असं वाटतं की तुम्ही फक्त मला दाखवण्यासाठी हँड हायजीन केला आहे. सिस्टर आता तुमच्या समोरच तर हँड हायजीन केलं ना, आता किती वेळ मी हँड हायजीन करत बसू? मी माझं काम करू की नको, की फक्त हातच धुत बसू? आणि कधी कधी करायचं हँड हायजीन हे? तुम्हाला हँड हायजीनचे मूवमेंट माहिती आहेत का? अरे सुन ना, हमें सेकेंड ईयर MBBS में 10 मार्क्स का वाइवा का तो क्वेश्चन यही था ना कि हैंड हाइजीन का। भूल गई क्या तू? हाँ, इतना कुछ याद मुझे नहीं। भी हाँ, शायद। हाँ तो एक बार हम आईसीएन सिस्टर प्लीज हमें रिवाइज कर दो ना। मी तुम्हाला सांगते की कोणत्या 5 मूवमेंट्स आहेत, आपण त्या रिवाइज करूया। Movement number 1, before touching the patient. But why? To prevent transmission of germs from healthcare worker hands and healthcare area to the patient. Moment number 2, before clean and aseptic procedures. But why? To prevent transmission of germs to the patient, hand hygiene must be performed before donning of the gloves for procedure. Moment number 3, after body fluids exposure. But why? To protect healthcare worker from infections with patient germs. To protect healthcare environment from germ contamination. To prevent potential spread of germs. Hand hygiene must be performed after immediate removal of the gloves. Moment number 4, after touching a patient. But why? To protect the healthcare worker from infection by patient germs. To protect the environment in healthcare area from germ contamination. To prevent potential spread of germs. Moment number 5, after touching patient surrounding. But why? To protect the healthcare worker from infection by patient germs.
to protect the environment in healthcare area from germ contamination, to prevent potential spread of germs. These are 5 movements of hand hygiene. अरे हाँ, अभी हमें रिवाइज हुआ थोड़ा. चल एक बार फिर से फटाक से रिवाइज करते हैं. फर्स्ट बिफोर टचिंग पेशेंट. उसके बाद आफ्टर टचिंग पेशेंट. नेक्स्ट वन बिफोर एनी क्लीन और स्टेराइल प्रोसीजर. उसके बाद शायद आफ्टर बॉडी फ्लूइड एक्सपोजर. और वो लास्ट वन छोड़ छोड़. क्या था पता नहीं यार. मॅडम थांबा थांबा थांबा. तुम्ही लास्ट पण जाने दो ऐसा मत बोलो. लास्ट का ही बहुत इम्पोर्टेंट है जो सब जन भूल जाते. कौन सा सिस्टर वो? आफ्टर टचिंग पेशेंट सराउंडिंग. अरे हाँ, आफ्टर टचिंग पेशेंट सराउंडिंग. बरोबर. थँक यू सो मच सिस्टर. एक HOD सरांचा राऊंड आलाय. गुड मॉर्निंग सर. रिमेनिंग 18 आहे. हो सर. ते GBSचे वगैरे पेशंट त्यांना ट्रेनिंग करावं. येस सर. काय नाम कुठं होता तू? Hypotension, PV bleeding, causing hypotension, low visual. राम सुद्धा सांगितलं तुला हां आपण घरात जा म्हणून. आणि या दिवसाचे स्वयंस्पष्ट आदेश आहेत ना, तिथून पुढे काळजी घ्या. तर तुम्हीच नाही घालता पुढे डॉ तुम्हाला काय स्पेशल सांगावं लागते का? काय झोपा घेतात आपण कुठे? हां सरांचा राऊंड आला तर अधिष्ठाता साहेब आले तर काय सांगायचं मी? काळजी घ्या, असं करू नका, वारंवार सांगतो. त्यांना शिकवलंय की नाही? हो सर, आत्ताच आम्ही हँड हायजीनच्या मुवमेंटचे आम्ही रिव्हिजन केले आहे. चला आपण सगळे मिळून करूया. तुम्ही पण करा. तुम्ही नवीन रेसिडेंट आहात ना, तुम्हाला हँड हायजीनच्या स्टेप्स माहीत आहेत का सर? तुम्ही पण या सिस्टर. नाही माहिती का? एकदा करून टाका ना. इकडच्या आयसीयूचा राऊंड घे. Take spoonful of hand rub. मॅडम, तुम्ही विसरला आहात का? ठीक आहे, आपण करूया मग सगळ्या स्टेप्स आपण करूया इथे. आपण सगळेजण इथे रिव्हिजन करूया हँड हायजीनच्या स्टेप्स. Take palmful of hand rub. Step 1, palm to palm. Step 2, back of hand with finger interlaced. Step 3, palm to palm with finger interlaced. Step 4, back of fingers with fingers interlocked. Step 5, rotational rubbing of thumbs. Step 6, rotational rubbing of fingertips on palm. Now our hands are clean. हाताचे सालटे निघाले तरी चालेल, पण हात धुत राहा, स्वच्छ हात ठेवा. आता आपण ज्याप्रमाणे हँडरबच्या सगळ्या स्टेप्स कव्हर केल्या आहेत, त्याचप्रमाणे आपण हँड वॉशला सुद्धा ह्या स्टेप्स असतात. फक्त स्टार्टिंगला आपला हात जो आहे तो पाण्याने वेट करायचा, सफिशियंट अमाऊंट ऑफ सोप अप्लाय करून ह्या सगळ्या स्टेप्स कव्हर करायच्या. त्यानंतर आपला जो हात आहे तो स्टराईल टिश्यू पेपर, सिंगल यूज टॉवेल किंवा हँड ड्रायर यूज करू शकतो. बट सिस्टर मुझे एक बार पूछना था कि इतने सारे स्टेप करना जरूरी है क्या? बट व्हाई? मॅडम, कसं असते ना, जर आपण व्यवस्थित सगळ्या स्टेप्स फॉलो नाही केला तर आपल्या हाताची
पोर्शन आहेत ते मिस होतात, जसे की टिप ऑफ द फिंगर्स, अंडर द नेल्स, टिप ऑफ द नेल्स, इन बिटवीन द फिंगर, थंब. ह्या ज्या फ्रिक्वेंटली मिस होणारे पार्ट आहेत ते होऊ नये म्हणून आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करावे लागतात. अच्छा, अभी समझ में आया. थैंक यू वेरी मच सिस्टर. अभी डे 1 में हमने देखा मूवमेंट्स एंड स्टेप्स ऑफ हैंड हाइजीन. अब देखते हैं दूसरे दिन में क्या हलचल हो रही है. तो स्टार्ट करते हैं विद सेकेंड डे. एक पेशेंट अरे सिस्टर दिख रही है, चलो हैंड हाइजीन करते बड़े. सिस्टर देखो हम लोग कर रहे हैं हैंड हाइजीन अच्छे से और पूरा स्टेप्स भी कर रहे हैं. सिस्टर पूरा स्टेप्स भी कर रहे हैं. सिस्टर मुझे बट एक बात पूछनी थी. अभी कल हमें सर ने बताया की हाताचे सालटे निघेपर्यंत हँड वॉश करत राहा. बट सच में मेरे हाथ के सालटे तो निकल गए. देखो अब हम क्या करें. मॅडम, आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो, आपल्याला हँड हायजीन तर करावंच लागणार आहे. पण त्यासाठी प्रत्येक वेळी तुम्ही हँड वॉशच केला पाहिजे असं नाही. तुम्ही त्या बदले तुम्ही हँड रब सुद्धा यूज करू शकता. आणि हँड वॉश केल्यानंतर तुम्ही रब करू नका, टॅप करून ते ड्राय करा. ओके ओके ओके. हाँ, और आईसीएन सिस्टर ने हमें ये भी बताया था, तुझे याद है क्या, जब हमारे हाथ विजिबली डर्टी ना हो तब अल्कोहल बेस्ड हैंड रब यूज करना है, और जब डर्टी हो तो क्या करना है. अगर डर्टी हो तो ऑब्वियसली अपन सोप एंड वाटर से ही हाथ धोएंगे. मतलब कि लाइक अगर हाथ को अपने बॉडी फ्लूइड, ब्लड, वोमिट, यूरिन ऐसे अगर लगा हो तो अपन ऑब्वियसली सोप एंड वाटर से ही हाथ धोएंगे. और अरे भूल गई क्या, खाना खाने से पहले हाथ नहीं धोते क्या हम. अरे हाँ, और वॉशरूम जाने के बाद ऑब्वियसली सोप एंड वाटर से ही धोएंगे. और तेरा एक पेशेंट है ना एजी का, जिसको डायरिया है, उसके लिए क्या यूज करते हैं. अरे वो बेड नंबर 4 का जो एजीए का पेशेंट है ना, वो हैंडल करने के बाद मैं तो हैंड रब ही यूज करती हूँ. बराबर है ना सिस्टर. नाही मॅडम, हँड रब यूज करू नका तिथे. हँड रब त्या जेव्हा तुम्ही एजेचा पेशंट हँडल कराल किंवा एखाद्या तुमचा हात जेव्हा डिकंटॅमिनेट होत असतात, जसे की ब्लड, बॉडी फ्लूइडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, तेव्हा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो हँड रबने क्लिअर होत नाही. त्यासाठी प्रॉपर हँड वॉशच पाहिजे. त्यावेळी तुम्ही हँड वॉशच केला पाहिजे. ओके ओके ओके. थैंक यू वेरी मच सिस्टर. और एक काम करते हैं ना अपन, ये सब हैंड हाइजीन, हैंड रब, हैंड वॉश करने से अच्छा अपन ग्लव्स ही यूज करते हैं ना, दैट इज बेटर ऑप्शन. मुझे भी ऐसा लगता है, एक पुष्का पहन लेते हैं और सारे पेशेंट फटाक से हो जाएगा. सिस्टर काउंटर. हाँ मॅडम, एक ग्लोव्स देता का प्लीज. तुम्हाला ग्लोव्स कशासाठी पाहिजे. राऊंड्स घ्यायचे, हात धुवायचा कंटाळा. स्टराईल प्रोसिजर करायची आहे का. नाही, जस्ट राऊंडच मॅडम, जेव्हा आपल्याला स्टराईल प्रोसिजर करायची आहे तेव्हा स्टराईल ग्लोव्ज वापरायचे. जेव्हा आपल्याला क्लीन प्रोसिजर करायचे आहे तेव्हा क्लीन ग्लोव्ज घालायचे. आणि जेव्हा फक्त बॉडी एक पेशंट एक्झामिनेशन करायचं आहे तेव्हा तुम्ही फक्त हँड हायजीन केलं तरी चालेल. प्रत्येक वेळेस ग्लोव्ज घालण्याची गरज नाही. आणि ग्लोव्ज हा हँड हायजीनला पर्याय नाही. अच्छा. हे बघा मॅडम, सिस्टर बरोबर म्हणतात ते की प्रत्येक वेळी ग्लोव्ज हा हँड हायजीनला पर्याय नाही. हां, ग्लोव्ज हा हँड हायजीनला पर्याय नाही. तुम्ही काय करणार, ग्लोव्ज घालणार, त्याच ग्लोव्जने तुम्ही आयसीयू मध्ये प्रत्येक पेशंट चेक करणार, हो की नाही. मग तुम्ही काय करता, एका पेशंटचा इन्फेक्शन तुम्ही दुसऱ्या पेशंटला ट्रान्सफर करताय. यापेक्षा तुम्ही प्रत्येक पेशंट जवळ आपण हँडरब ठेवले आहेत ना, तर ते यूज करा मॅडम. ओके सिस्टर, Thank you so much. थँक यू. I welcome our respected Dadivas sir. तो हमने देखा दूसरे काल तुम्ही सगळ्यांना शिकवलं हँड हायजीन बद्दल, पण तुम्ही आम्हाला दर महिन्याला हे देत असता, हे काय जरा सांगता का. हो सिस्टर, ते हँड हायजीन ऑडिट आहे. आम्ही आयसीएम जे आहे क्रिटिकल केअर युनिटमध्ये डिजिटल हँड हायजीन ऑडिट करतो. जसं मी काल सांगितलं की हँड हायजीनच्या मुवमेंट आम्ही ते सगळ्या केडर वाईज ऑब्झर्व करतो. यामध्ये बघा, नर्सेस केडर आहे, फिजिशियन आहे, रेसिडेंट डॉक्टर आहे. हे बघितलं का, इथे थोडंसं रेसिडेंट डॉक्टरचं खूपच रेड. आणि हे रेड काय आहे मग. हे रेड म्हणजे त्यांना तिथे ऑपॉर्च्युनिटी होती हँड हायजीन करायची, पण तिथे त्यांनी ती केली नाही ना, ते रेड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का सिस्टर, आपण या हँड हायजीन ऑडिटनुसार दरवर्षी 5 मेचा जो वर्ल्ड हँड हायजीन डे सेलिब्रेट करतो, त्यावेळी आपण
जो बेस्ट हँड हायजीन करतो त्या डिपार्टमेंटला आपण ट्रॉफी ॲज अ अवॉर्ड म्हणून देतो. पण मॅडम तुम्ही म्हणताय की डॉक्टरांचं सगळ्यात कमी आहे, पण आमचे तर डॉक्टर सगळे म्हणतात की त्यांना जेवायला टाइम भेटत नाही, तर हँड हायजीन कधी करणार, आणि म्हणतात सारखे हँड हायजीन किती वेळा करायचं आणि स्किनला पण इरिटेशन होत आहे. सिस्टर किती वेळ लागतो हँड हायजीनला? हँड रबला तर कमीत कमी 20 ते 30 सेकंड लागतो आणि हँड वॉशला तर 40 ते 60 सेकंड लागतो. एवढाही वेळ नाही का आपल्याकडे? आपण स्वतःसाठी प्लस पेशंटसाठी एवढाही वेळ नाही देऊ शकत का? अच्छा. नेक्स्ट स्लाइड करा ना. स्किन इरिटेशन. आणि सिस्टर तुम्ही म्हणत होतात ना ते त्यांची स्किन पण इरिटेट होतं